अथ श्री साई सच्चरित अध्याय 11। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। गत कथेचे अनुसंधान बाबांचे अरुंद फळीवर शयन अलक्ष आरोहण अवतरण अकळ विंदान विंदान तयांचे असो हिंदुवा यवन उभयतासी सम समान जहाले आयुर्दाय पर्यालोचन ते हे देवार्चन शिर्डीचे। आता हा अध्याय 11वा गोड गुरु कथेचा सुहावा वाटले साई चरणी वहावा दृढ भावा धरुनी घडेल येणे सगुण ध्यान हे एकादश रुद्रावर्तन पंचभूतावर सत्ता प्रमाण बाबांचे महिमान कळील कैसे इंद्र अग्नीवरून बाबांच्या वचनास देती मान आता करू तयाचे दिग्दर्शन श्रोता अवधान देईंजे पूर्ण विरक्ती ऐसी साईंची सगुण मूर्ती अनन्य भक्ता निज विश्रांती आठवू चित्ती सप्रेम गुरुवाक्येक एक विश्वासन हेची बैसाया देऊ असन सर्व संकल्प संन्यासन करू पूजनीय संकल्पे प्रतिमा स्थंडिल अग्नि तेज सूर्यमंडल उदक द्विज या साताही वरी गुरु राज अनन्य पूजन करू की चरण धरिता अनन्य भावे गुरुची काय परब्रह्म हेलावे ऐसे गुरुपूजेचे नवलावे अनुभवावे गुरु भक्ते पूजक जेत्वर साकारू देहधारीच आवश्यक गुरु निराकारास निराकारू हा निर्धारू शास्त्राचा न करिता सगुणाचे ध्याना भक्तिभाव कदा प्रकटेना आणि सप्रेम जव भक्ती घडेना कळी उघडेना मनाची ते उमलल्या विन काही केवळ कर्णिकेस गंध नाही नामकरंद नाभ्रमर पाही तेथ राहिल क्षणभरी सगुण तेची साकार निर्गुण ते निराकार भिन्न नाही परस्पर साकार निराकार एकची थिजले तरी ते घृतची संचले विगुरले तेही घृतची म्हणितले सगुण निर्गुण एकची भरले समरसले विश्वरूपे डोळे भरूनी जे पाहू येई पदी ज्याच्या ये ठेविता डोई जेथ ज्ञानाची लागे सोयी आवडी होई ते ठाई जयाची संगती प्रेम वार्ता करू येती जयाची संगती प्रेम वार्ता करू येती जयासी पूजुये गंधाक्षती मनोनी आकृती पाहिजे निर्गुणाहुनी
हुनी सगुणाचे अकलन बहु सुकर साचे दृढवल्या प्रेम प्रेम सगुणाचे निर्गुणाचे बोधन ते भक्ता निर्गुण ठाई पडावे बाबांनी अनंत उपाय योजावे अधिकारानुरूप दूर बसवावे दर्शन वर्धावे बहुकाळ एकाच देशांतरा पाठवावे एकाच शिर्डीत एकांती कोंडावे एकाच वाड्यात अडकवावे नेम द्यावे पोथीचे वर्षानुवर्ष हा अभ्यास होता वाढेल निर्गुण ध्यास आसनी शयनी भोजनी मनास जडेल सहवास भावांचा देह तरी हा नाशिवंत कधी तरी होणार अंत मनोनी भक्तीनं करावी खंत अनाद्य अनंत लक्षावे हा बहुविध दृश्य प्रसारा सकल अव्यक्ताचा सारा अव्यक्तातूनी आला आकारा जाणार माघारा व्यक्ती ही ब्रह्म स्तंभ सृष्टी व्यष्टी जैसी तैसी समष्टी उपजयली ज्या व्यक्ता पोटी तेथेच शेवटी समरसे म्हणून कोणासही नामरण मग ते बाबास तरी कोठून नित्य शुद्ध बुद्ध निरंजन निर्मरण श्री साई कोणी म्हणोत भगवद भक्त कोणी म्हणोत महाभागवत परी अम्मासी साक्षात भगवंत मूर्तिमंत वाटले गंगा समुद्रा भेटू जाते वाटेने तापारता शीतल करीते तिरीचे तरुसही जीवन देते तृषा हरिते सकळांची तैसीच संतांची अवतार स्थिती प्रकट होती आणि जाती परितयांची आचरती रीती पावन करीती जगाते कमालीची क्षमाशीलता नैसर्गिक विलक्षण अक्षोभ्यता ऋतुजा मृदुता शोषिकता तैसीच संतुष्टता निरुपम दिसाया जरी देहधारी तरी तो निर्गुण निर्विकारी निसंग निर्मुक्त निज अंतरी प्रपंची जरी विचरला कृष्ण स्वयं जो परमात्मा तो ही म्हणे संत मदात्मा संत माझी सजीव प्रतिमा संत सप्रेमा तोमीच प्रतिमा रूप संतान साझे संत निश्चळ स्वरूप माझे म्हणून मदभक्तांचे ओजे तयांचे लाजे मी वाहे संतासी जो अनन्य शरण मीही वंदी तयाचे चरण ऐसे वदला उद्धवा आपण संत महिमान श्रीकृष्ण सगुणातला जो सगुण निर्गुणातला जो निर्गुण गुणावंतातील जो अनुत्तम गुण गुणियांचा गुणी राजा पर्याप्त काम जो कृत्य सदा यदृच्छा लाभ तृप्त
जो अनवरत आत्मनिरत सुखा दुःखातीत जो आत्मानंदाचे जो वैभव जो कोणा वर्णवेल ते गौरव अनिर्वाच्य सर्वथैव ब्रह्म दैवत मूर्त जो किही अनिर्वचनीय शक्ती दृश्य रूपे अवतरली क्षिती सच्चित सुखानंदाची मूर्ती ज्ञान संविती तीच ती ब्रह्माकारात करण मूर्ती झाली जयाचे प्रपंच निवृत्ती नित्य निष्प्रपंच ब्रह्माख्य स्थिती आनंद मूर्ती केवळती आनंदो ब्रह्मेती श्रोते नित्य श्रवण करीती पुस्तक ज्ञानी पोथित वाचिती भाविका प्रतीती शिर्डीत धर्मादी ज्याचे लक्षण तो हा संसार अतिविलक्षण अनात्म ज्ञानाशी क्षणोक्षण करणे रक्षण प्राप्त की परिहान आत्मज्ञानाचा विषय तयासी आत्मस्वरूपची आश्रय ते नित्यमुक्त आनंदमय सदा चिन्मय रूप जे बाबाच सर्वांचे अधिष्ठान तयासी केऊते आसन त्याही वरी रौप्य सिंहासन भक्त भावन परी बाबाम बहुता दिसाची जुनी बैठक गोन त्याचा तुकडा एक त्यावरी घालिती भक्त भाविक गादी सुरेख बैसाया मागील टेकायाची भिंत तेथे तक्क्या ठेविती भक्त जैसे भक्तांचे मनोगत बाबाही वागत तैसेच वास्तव्य दिसे शिरडीत तरी ते होते सर्वगत हा अनुभव निज भक्ता प्रत साई नित्य दाखवित स्वये जरी निर्विकार अंगीकारित पूजा उपचार भक्त भावार्थानुसार प्रकार सर्व स्वीकारित कोणी करीत चामर आंदोलन कोणी ताल वृंत परिविजन सनया चौघडे मंगल वादन कोणी समर्पण पूजेचे कोणी हस्त पाद प्रक्षालन कोणी अत्तरगंधार्चन कोणी त्रयोदश गुणी तांबूलदान निवेदन महानैवेद्य कोणी दुबोटी अडवे गंध शिवलंगा जैसे चर्चिती सलंग कोणी कस्तुरी मिश्रित सुगंध तैसेची चंदन चर्चित एकदा तात्यासाहेब नोकरांचे स्नेही डॉक्टर पंडित नावाचे घ्यावया दर्शन साई बाबांचे आले एकदाच शिर्डीत पाऊल ठेविता शिर्डीत आरंभी गेले मशिदीत करुणी बाबांशी प्रणिपात बैसले निवांत क्षणभरी बाबा मग वदती तया ते जाई दादा भट्टाच्या येथे जा म्हणून
बोटे हाते लाविती मार्गाते मार्गाते तयास पंडित दादाकडे गेले दादानी योग्य स्वागत केले मग दादा बाबांचे पूजेस निघाले येता का विचारले तयासी दादा समवेत पंडित गेले दादानी बाबांचे पूजन केले कोणीही न तोवर लावाया धजले गंधाचे टिळे बाबास कोणी कसाही एवो भक्त कपाळी गंध लावून देत मात्र म्हाळसापती गळ्याशी फाशीत इतर ते लावित पायाते. सद्गुरु श्री साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु.